संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडाही गदारोळातच गेला। मतदार यादीतील कथित गडबडी आणि SIRच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार निदर्शने केली। त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज विस्कळीत झाले। आज दिवसभर संसदेत काय घडले जाणून घेऊया। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडाही गोंधळामुळे सुरळीत पार पडला नाही। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी बिहारमधील मतदार यादीतील दुरुस्ती आणि SIRच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत संसद भवनाबाहेर निदर्शने केलीत। तो इतना बड़ा खुलासा किया है, अगर ये सब है, मान लो अगर अनइंटेंशनल गलती है तो आप उसको इन्वेस्टिगेट करिए। आप वोटर लिस्ट दे क्यों नहीं रहे हैं? आप इन्वेस्टिगेट कर क्यों नहीं रहे हैं? उसके बजाय आप कह रहे हैं कि एफिडेविट साइन करके दो। इससे बड़ा ओथ क्या है जो हम सदन में लेते हैं? इससे बड़ा इस देश में कोई भी ओथ है नहीं है। वो ओथ तो लिया हुआ है, पब्लिक में सब कुछ कह रहे हैं, दिखा रहे हैं आपको कि देखिए 40,000 फर्जी वोट हैं, 10,000 पता नहीं जो भी हैं, उनके आंकड़े मुझे याद नहीं है, बट जो भी 11,000, 1 लाख से ज़्यादा एक असेंबली में, एक विधानसभा के अंदर। आप समझ सकते हैं जो चुनाव लड़ता है वो समझता है इस बात को। विधानसभा का चुनाव और उसमें 1 लाख आपने फर्जी वोट डाल दिए, तो जहां आप वोट, जहां जो जीते आप कहेंगे वही जीतेगा। स्पष्ट है, उससे कम चाहिए होते हैं विधानसभा में। तो लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच माजी सदस्य सत्यपाल मलिक यांच्या निधनाबद्दल सभागृहात शोक व्यक्त करण्यात आला। त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी भारत छोडो आंदोलनच्या 83व्या वर्धापन दिनाचे स्मरण करत शहीदांना आदरांजली वाहिली। कल दिनांक 9 अगस्त को संपूर्ण राष्ट्र में भारत छोड़ो आंदोलन की 83वीं जयंती मनाई जाएगी। दिनांक 9 अगस्त 1942 को राष्ट्रपिता महात्मा गांधी ने राष्ट्र को करो या मरो का मंत्र दिया था। बाबू के आह्वान पर पूरे राष्ट्र ने विदेशी शासन से भारत को स्वतंत्र कराने का सामूहिक संकल्प लिया था। भारत छोड़ो आंदोलन देशवासियों के बीच अटूट एकता की शक्ति और अन्याय अत्याचार के विरुद्ध हमारे शांतिपूर्ण प्रतिरोध का शाश्वत प्रतीक है। गोंधळादरम्यान केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी डॉक्टरांच्या कमतरतेशी संबंधित एका प्रश्नाचे उत्तर दिले। देशात 179 नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आली आहेत, ज्यामुळे मोठ्या संख्येने डॉक्टर तयार होतील असे त्यांनी सांगितले। डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी दुर्गम भागात काम करणाऱ्या डॉक्टरांना विशेष भत्ता दिला जाईल असेही त्या म्हणाल्या। जहाँ तक राज्यों में ह्यूमन रिसोर्स मैन पावर की उपलब्धता का विषय है, मैं स्पष्ट कर देना चाहती हूँ कि नेशनल हेल्थ मिशन के तहत हम राज्यों को टेक्निकल और फाइनेंशियल सपोर्ट देते हैं, जिससे वो अपने इंफ्रास्ट्रक्चर को स्ट्रेंथन कर सकें और मैन पावर की रिक्वायरमेंट्स को भी पूरा कर सकें। लोकसभेत विरोधी पक्षांनी SIRवर चर्चेच्या मागणीसाठी गोंधळ सुरूच ठेवला, तर राज्यसभेत उपसभापती हरिवंश यांनी नियम 267 अंतर्गत मिळालेले स्थगन प्रस्ताव फेटाळले। एकाच विषयावर अनेक नोटिसा मिळाल्यात, ज्या नियमांच्या विरोधात आहेत असेही ते म्हणाले। त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी सोमवारी पुन्हा याच मुद्द्यावर नोटीस देणार असल्याचे सांगितले। सभागृहाचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब झाल्यानंतर जेव्हा दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा सुरू झाले, तेव्हा पुन्हा गोंधळ वाढला। राज्यसभेत विरोधकांनी राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांचा मुद्दा उपस्थित केला। त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली। या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले। लोकसभेतही परिस्थिती शांत झाली नाही आणि गोंधळामुळे सभागृह दुपारी 3 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावे लागले। अशा प्रकारे पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडाही गदारोळातच संपला।
तर या होत्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाशी संबंधित आजच्या महत्त्वाच्या बातम्या। विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील गतिरोध अजूनही कायम आहे, ज्यामुळे सभागृहाचे कामकाज वारंवार विस्कळीत होत आहे। आता सर्वांचे लक्ष सोमवारी होणाऱ्या कामकाजाकडे लागले आहे, जेव्हा सभागृहाची सुरुवात पुन्हा गोंधळाने होण्याची शक्यता आहे। या गतिरोधावर काही तोडगा निघतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।